आज आपण आला त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार। काल संध्याकाळी शिवतीर्थावर एक कौटुंबिक सोहळा पार पडला। वक्तृत्व कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून राज ठाकरे यांच्या भाषणाकडे आपल्याला पाहता येईल। पण या सगळ्या सोहळ्याला मराठी माणसाच्या अस्मितेला जोडण्याचं जे काम झालं ते थोडं जरा मला निंदनीय वाटतं। राजसाहेबांनी संदीप देशपांडेला बोलण्याची संधी दिली। मला वाटतं एक प्रकारे त्यांनी उद्धव ठाकरेवर हा उगवलेला सूळ आहे, कारण वाटाघाटीमध्ये संदीप देशपांडेला तुम्ही घेऊ नका, सामील करू नका, ही उद्धव ठाकरेंची आग्रहाची मागणी होती आणि त्यामुळे संदीप देशपांडेला त्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर ठेवलं। तो नाराज आहे अशा बातम्या पसरू लागल्या आणि काल त्याला ही संधी एवढ्यासाठी दिली की दर पाडव्याच्या सभेला संदीप देशपांडे उबाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महानगरपालिकेच्या कारभाराचे वाभाडे तो काढत होता। काल संदीप देशपांडेने एक गोष्ट सांगितली, मी त्याच्याविषयी संदीप देशपांडेचे खूप आभार मानतो। त्यांनी स्पष्ट सांगितलं की ठाकरे ब्रँड नाही आहे, ठाकरे ब्रँड नाही आहे। पुढे ते थोडी चूक लक्षात आल्यावर त्यांनी सांगितलं हा विचार आहे। म्हणजे येणाऱ्या महानगरपालिकेत जर पराभव झाला तर तो ठाकरे ब्रँडचा नसून विचाराचा आहे, अशी एक मखलाशी त्याच्यात संदीप देशपांडेने केली। मला सगळ्यात आश्चर्य राज ठाकरे यांच्या भाषणाचं वाटलं। राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये 20 वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र आलो, आज हा सोहळा बघायला माननीय बाळासाहेब मासाहेब त्यांचे वडील असायला पाहिजे होते, एक असा भावनात्मक थोडा त्यांनी एक दृश्य निर्माण केलं। समोरचे बसलेले लोक त्याच्यामुळे थोडे भावुक झाले। पण त्यानंतर जे ते भाषण अदानीवर घसरले, मला कळालंच नाही की ते अदानीवर का घसरले। अदानीच्या प्रगतीचा आलेख त्यांनी सगळा जनतेसमोर आला। खरं म्हणजे अदानी आणि त्यांचं स्नेहभोजन त्यांच्या घरी एकदा पार पडलं होतं, पण देशभरात अदानीची प्रगती कशी झाली हे दाखवून विलेपार्लेमध्ये चिकूच्या वाडीमध्ये बसलेल्या एका माणसाला काय मिळणार होतं त्याला अदानीच्या प्रगतीशी काही घेणं देणं नाही आहे। त्याला महानगरपालिका काय सुविधा पुरवते। मला वाटतं मी काल बहुतेक तो 146 नंबरचा वार्ड असावा, तुकाराम का त्यांच्या तिकडं प्रचाराला गेलो आणि मला जो माणूस घेऊन जायला आला त्याला मी विचारलं, हा मुंबईचाच भाग आहे का? म्हणजे काल त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने घेतलेल्या सभेमध्ये अदानी पुराण सुरू केलं। मग मला सांगा राज ठाकरे साहेब, तुम्ही हे सांगितलं की गेल्या 10-12 वर्षात अदानीची प्रगती झाली, त्याला तुम्ही या देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या संबंधी जोडले। माझा एक छोटासा आपल्याला प्रश्न आहे, आपल्या मातोश्री बिल्डर्सची प्रगती कधी झाली? तो काळ आठवा ना। तो काळ जर तुम्हाला लक्षात येईल तर येईल की ज्यावेळेस युतीची सत्ता होती त्यावेळेस तुमची मातोश्री वाढली, त्यावेळेसच तुम्ही कोहिनूर मिल घेतली, त्यावेळेसच तुम्ही मायकल जॅक्सन आणला। मग आता सुगीची प्रगती कुणामुळं झाली? म्हणजे अदानीचा काय मी प्रतिनिधी नाही आहे किंवा त्याचा मी इथं वकील म्हणून बसलेलो नाही, पण जी तुम्ही नावं वाचून दाखवली अदानीला, आजपासून मला वाटतं बहुतेक 25 वर्ष झाली असेल त्या गोष्टीला, मुंब्रा बंदरामध्ये जी हजारो हेक्टर जागा दिली ती काँग्रेसच्या काळात दिली होती आणि ज्या ज्या ठिकाणची नावं राज ठाकरेनं वाचून दाखवली त्यात बहुतांशी काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस या राज्यात अदानी आहे ना। अदानीला सांगून पुन्हा त्याचा मराठी माणसाशी त्यांनी संबंध जोडला आणि सांगितलं की मराठी माणसा ही तुझी शेवटची निवडणूक आहे
मग तुम्हाला हे माहीत होतं, मग अदानीला तुम्ही घरी जेवायला का बोलावलं? म्हणजे अशा पद्धतीनं अदानीचा तुम्ही जे काही प्रगतीचा आलेख दाखवून अदानीला दमात तर घेत नाहीत की आता महानगरपालिका आली बघ काय करता येईल, नाही तर मी हे तुझ्या सगळ्या गोष्टी बाहेर काढेन. मला असं वाटतं की ज्या शरद पवारला ते आदर्श मानतात, ज्या शरद पवारला राज ठाकरे मानतात, आज शरद पवारचा पक्ष महानगरपालिकेत त्यांच्यासोबत आहे. खुद्द अदानींनंच सांगितलं की शरद पवार माझे मेंटॉर आहेत. म्हणून कालची सभा एक कौटुंबिक नाट्य होतं. आपली घसरत चाललेली राजकीय पत वाचवण्यासाठी हा केलेला सगळा खटाटोप होता. आणि मग अशी काहीतरी वाक्य आपण फेकून द्यायची आपली एक न्यूज व्हॅल्यू आहे की सरकार मुंबईचं एअरपोर्टच विकून टाकणार आहे, सरकार हेच विकणार आहे. खरं म्हणजे वाढवाना बंदर असू, तिथे येणारं एअरपोर्ट असू, या सगळ्यामुळे पालघरसारख्या अतिमागासलेल्या जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे. खरं म्हणजे राज ठाकरेंनी स्थानिक लोकांना रोजगार द्या याच्यावर आंदोलन करायला पाहिजे होतं. एखाद्या प्रकल्पाच्या विरुद्ध आंदोलन करून तो प्रकल्प कसा संकटात येईल किंवा तो कसं येणार नाही हे सगळं केल्यापेक्षा त्या गोष्टी जर लक्ष दिलं असतं तर पालघरच्या हजारो बेरोजगार तरुणांना तिथं काम मिळालं असतं. मला सगळं काल राज ठाकरेचं भाषण ऐकल्यावर असं वाटलं की राज ठाकरेच्या अंगात मेधा पाटकर तर संचारल्या नाहीत, कारण मेधा पाटकरचा सुद्धा असाच स्वभाव होता. सरदार सरोवरला त्यांनी खूप विरोध केला होता. मला वाटलं कुठल्याही प्रगती, कुठलंही सरकार 50-100 वर्षाचा विचार करून एखादं धोरण आखत असतं. वाढवाना बंदर असेल, त्याचं एक सैनिकीय महत्त्व आहे, तिथे शेजारी एअरपोर्ट असणं हे गरजेचं आहे. पण या सगळ्या गोष्टीचा विचार न करता, या गोष्टी समजून न सांगता मराठी माणसाला कसं भ्रमित करता येईल आणि आपलं राजकारण साध्य कसं करता येईल याच्यातून हे मला सिद्ध झालेलं आहे. म्हणून कालचं भाषण हे मराठी माणसाला भ्रमित करण्यासाठी केलेलं एक भाषण होतं, एवढंच माझं म्हणणं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील काल विरोधकांवर निशाणा साधताना म्हणाले की हा तोच मैदान आहे आणि ती शिवसेना आहे, मात्र शत्रू वेगळा आहे. काही गद्दार आहेत तर काही दिल्लीतील सत्तेची गुलाम आहे. कुणाला उद्देशून म्हणले ते का आपल्याला कळालं नाही, कारण गद्दाराची यादी काढली तर त्यांचंच नाव पहिल्यांदा येईल. आम्ही राजाराम बापूपासून ओळखतोत ना. दुसऱ्याला गद्दार म्हणण्याच्या अगोदर जयंत पाटील मनानं सध्या कुठं आहेत? एक वरवर जी दिसणारी गद्दारी आणि मनातली गद्दारी, म्हणजे मला आता काल समोर बसलेल्या माणसाची खूप किवून आली, कारण 2 टोमणे सम्राट काल सभेत होते ना, एक उद्धव ठाकरे आणि दुसरा जयंत पाटील. चाललेली आहे यादी ती आता संतोष नलावडे किंवा इतर नेत्यांपर्यंत पोहोचते. तुम्हाला काय अनुभव आहे? हे पहा, मी कधीही त्यांच्या निष्ठावानाच्या यादीत नव्हता. त्यांनी नाही ठेवलं आपल्याला, तर आपण काय करू? मग तुम्ही मला गद्दार म्हणू शकता, पण जे तुमच्या निष्ठावानाच्या यादीत होते ते लोक बाहेर गेले, त्यांना तुम्ही काय म्हणणार? चला, प्रकाश महाजनला म्हणलं मी समजू शकतो, म्हणजे संतोष धुरी जातो, नलावडे जातो, हा घरच जातो डोंबिवलीचा, असे खूप लोक आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्ष संपला आहे. मराठवाड्यात कुठेही तुम्हाला महानगरपालिका लढवताना पक्ष दिसत नाही. म्हणून कालच्या भाषणात मला ही अपेक्षा होती की राज ठाकरे मुंबईविषयी काही बोलतील. ती सांगितलीच नाही ना, कारण विजन सांगितल्यावर त्याला सत्य बोलावं लागतं, त्याला आभास निर्माण करता येत नाही. आणि मला सांगा की तुम्ही निवडणूक हारलात म्हणजे मराठी माणूस संपला असं तुम्ही कसं सांगताय, कसं गृहीत धरताय? ही मराठी माणसं तुझी शेवटची निवडणूक म्हणजे मला एक हा त्यांचं लॉजिकच कळालं ना काय भावनिक. दुसरं कालच्या सगळ्या भाषणात काय होतं मला सांगा. जर अदानी एवढा वाईट होता तर तुम्ही त्याला घरी का जेवायला बोलावलं? उलट अदानीकडून राज ठाकरेंनी हे शिकायला पाहिजे की कसं काय लोकांशी संबंध ठेवले पाहिजे. तो सगळ्या पक्षाशी चांगले संबंध ठेवू नये. आणि अदानीनं किमान 50 वर्षाचं धोरण आखलं असेल. राजसाहेबाचं उद्या धोरण काय आज सांगू शकत नाहीत. त्याचे दुष्परिणाम सगळे भोगतायत ना. कधी बिनशर्त पाठिंबा द्यायचा, शेवटी त्यांचा अदानीच्या आडून मोदीवरच रोख होता ना.
म्हणजे तुम्हाला माहीत नव्हतं काय? म्हणजे तुम्ही त्या वाली आणि सुग्रीवासारखे एकमेकाच्या छातीवर बसवत होता, हेही लोकांनी पाहिलं ना. हे काय मासाहेबांनी पाहिलं नाही, हे काय बाळासाहेबांनी ऐकलं? सगळ्यांनी. बाळासाहेबांनी एका मुलाखतीत सांगितलं की मुंबईवर कुणाचं नियंत्रण असं, या कारणामुळे राज ठाकरे बाहेर पडलेत. मग काय उद्धव ठाकरेनं मुंबईचं नियंत्रण राज ठाकरेकडे दिलं आहे? 227 नगरसेवक असलेल्या महानगरपालिकेत तुम्हाला 52 जागा दिल्यात आणि तिथे तुम्हाला उमेदवार सापडले नाही. मी मागे म्हणले सर की टोटल राज ठाकरे हे उद्धव ठाकरेला शरण गेलेले आहेत. 25 जागा कुठं पुण्यात दिल्यात, 27 जागा नाशिकमध्ये दिल्यात, थोडंफार कल्याण डोंबिवलीमध्ये बऱ्यापैकी जागा दिलेल्या आहेत. पण कालचं भाषण याच्यातून मुंबईकराला काय मिळालं? दोन्ही ठाकरे बंधू भावनिक राजकारण करताना पाहायला मिळाले. हा मराठी माणसासाठी अस्मितेची लढाई किंवा मराठी माणसासाठी शेवटची लढाई असं राज ठाकरे कसं म्हणू शकतो? म्हणजे तुम्ही काय मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात का? आम्ही मराठी आहोत ना. तुमच्यासमोर कोण उभा आहे? मराठी माणूसच आहे ना. आणि तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही आहे ना. मग पत्राचाळीत जे लोक होते ते कोण होते? कोहिनूर मिलमध्ये तुम्ही तिथल्या कामगाराच्या मुलाला सामावून घेणार होते, ते कुठं आहे? मनोहर जोशीचा बळी दिला, वरचेवर कोहिनूर मिलचा फायदा घ्यायला, संपला विषय. मायकल जॅक्सनला नाचवून तुम्ही जे अब्जावधी रुपये कमवले, त्याच्यातून किती मराठी मुलं उभा राहिले? किती मराठी माणसांची घरं तुमच्या एवढी झाली? 4 माणसं 9 मजल्याचं घर हे फक्त त्यांच्या बाबतीतच घडू शकतं. इथं 8 माणसं 1 खोलीचं घर मिळत नाही. मग मराठी माणसाची, तुमची प्रगती म्हणजे मराठी माणसाची प्रगती, तुमचं हरणं म्हणजे मराठी माणसाचं हरणं, हे कसं काय तुम्ही त्रयारशीत ठेवताय? आता मराठी माणूस हुशार झाला आहे. ते तुम्हाला बोलायचं काय होतं, तुम्ही बोललात काय? त्यातून काय मला सांगा ना. काल तुम्ही सगळे पत्रकार आहात की मराठी माणसाला काय मिळालं कालच्या त्यांच्या भाषणातून? हां, हे होऊ शकतं की कदाचित अदानीला दबाव येऊन अदानी यांनी काय मदत करू शकतो. मदत कुठल्या स्वरूपात? कुठल्या स्वरूपाची असू शकतं? नसता मी म्हणलं तसं की एक विलेपार्लेमध्ये बसलेला किंवा चेंबूरमध्ये बसलेल्या माणसाला अदानीची प्रगती तुम्ही दाखवली, त्याला काय उपयोग आहे त्याचा? त्याच्या समस्या वेगळ्या आहेत, त्याची समस्या अदानी नाही आहे. मग एवढं राज ठाकरेला समजत नाही असं मी समजत नाही. त्यांची समज खूप मोठी आहे. पण त्यांना माहिती की मी हे बोललो तर लोक ऐकणार नाहीत. मला सांगा, बाळासाहेबांनी एकमेव मराठी मोठा कॉन्ट्रॅक्टर जोगला मुंबईत आणलं होतं. या 2 भावांनी किती मराठी माणसं किंवा किती मराठी मोठे उद्योगपती महाराष्ट्र किंवा मुंबईत आणले? जोगसुद्धा टिकवून ठेवला नाही यांनी. DSKच्या बाबतीत एकदा पत्रकार परिषदेत पुढे काय झालं? तुम्ही किती मराठी माणसाच्या मागं उभं राहिलात? आणि आज तुम्ही अंबानी आणि अदानी, आम्हाला त्या दोघांच्या वादात मला जायचं नाही. अंबानी आणि अदानीचा मी काही वकील नाही, पण अंबानीच्या लग्नात तुम्ही नसता, अदानीला घरी जेवायला बोलवता, आम्हाला पुन्हा मराठी माणसाचं भावनात्मक आव्हान करता. मुंबईनंतर आज ठाण्यात परत दोघे ठाकरे बंधू येत आहेत. शिंदे निशाण्यावर असतील अशी अपेक्षित आहे. असणारच ना. शिंदे निशाणावर असणार, कारण आजपर्यंत असं कधीच झालं नाही ना की शिवसेना फुटली आणि सगळंच काही गेलं आहे. मी तर नेहमी म्हणत असतो ना, एक माणूस उठतो, सुरतेला जातो आणि त्याच्या मागं 50 लोकप्रतिनिधी जातात. हे उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करायला पाहिजे. शिंदेवर टीका करणं सोपं आहे. तुम्ही काय टीका करणार? दोन्ही ठाकरे बंधू शिंदेचा गड विजय असं शक्यता आहे. हे पहा, सामान्य जनता जोपर्यंत शिंदे साहेबांच्या माग आहे, त्यांनी किती भाषणे केल्याने काय फरक पडणार आहे? हा मराठी माणसासाठी हा शेवटची निवडणूक आहे, तसे राज ठाकरे म्हणालेले आहेत. आणि आज ठाण्यात देखील मोठी प्रचार सभा ठेवणार आहे. त्याबद्दल मला असं वाटतं की मराठी माणसाचे राज ठाकरेचे एकटे प्रतिनिधी नाही आहेत. मराठी माणसाचे प्रतिनिधी
एकनाथजी शिंदे आहेत मराठी माणसाचे प्रतिनिधी, देवेंद्र फडणवीस आहेत मराठी माणसाचे प्रतिनिधी, अजितदादा आहेत, शरद पवार आहे, सुप्रिया सुळे आहे, खूप मराठी माणसाचे प्रतिनिधी आहेत. हे एक यांच्याकडे ठेका नाही दिला कोणी मराठी माणसाने. वस्तुस्थितीवर तुम्ही काय ते बोला, आभासी चित्र निर्माण करू नका. तुम्हाला लोकांनी नाशिकची सत्ता दिली, काय झालं? ती सत्ता का गेली याचं कधी आत्मपरीक्षण केलं तुम्ही? पण मला असं वाटतं की मराठी माणसाचा हा ठेका ठाकरे बंधूंना अजिबात दिला नाही. हा ते बाळासाहेब होते, बाळासाहेबाच्या काळात सुद्धा सगळाच मराठी माणूस काही त्यांच्यासोबत नव्हता. मला असं वाटतं की ही महानगरपालिका या दोन भावाचं अस्तित्व, राजकीय अस्तित्व टिकेल का नाही याच्यावरच होते. तीच खरी धडपड आहे आणि त्यांना ती वाचवायची आहे. म्हणून मराठी माणसाला त्यांनी त्यात मध्ये ओढलेलं आहे. मराठी माणसाची ढाल करतायत ते. आदित्य ठाकरे म्हणतात की लाडकी बहिणीला 2100 रुपये मानधन देणार होते, पण ते कुठेतरी पूर्ण केलेलं नाहीये. 1500 तर दिले. ज्या योजनेची तुम्ही खिल्ली उडवली महानगरपालिकेत, का पण तुम्ही सांगितलं आम्ही 1100 रुपये देऊ? सांगा ना की राज्याच्या तिजोरीचा खडखडाट झाला आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे गेल्यामुळं राज्याचं सगळी कामं ठप्प झालीत. म्हणणारे कोण होते? हेच होते ना. आणि मी आदित्य ठाकरे आता नव्याने नकला करते ते मला कालच कळालं. मला वाटतं बहुतेक काकाच्या सहवासाचा परिणाम आहे. आता यांचे दुसरे एक युवराज आहेत, ते म्हणले माझ्या बाबाला मुख्यमंत्री करा, मी बाहेरून येणार, रेल्वेच मुंबईत येऊ देणार नाही. अरे तुम्हाला काय सिव्हिल वॉर करायचं काय? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मुंबईच्या लोकसंख्येचा हा प्रश्न निश्चित गंभीर आहे, त्याची सोडवणूक अशी नाही आहे ना. मला सांगा की उद्या जर तुम्ही अशा पद्धतीनं केले, तेलंगणात आहे, आंध्रात आहे, कर्नाटकमध्ये, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशमध्ये लक्षावधी मराठी माणसं राहतात, त्यांचं काय होईल उद्या? तुम्ही ते इथं राहतात, तुम्हाला सगळं पोलीस संरक्षण आहे, त्यांना कोण सांभाळेल उद्या? अशा पद्धतीनं हा प्रश्न पुन्हा शेवटी मुख्यमंत्री करतील का नाही हा वेगळा मुद्दा आहे. आज अमित ठाकरे म्हणले राज ठाकरेला मुख्यमंत्री करा, उद्या आदित्य म्हणेल माझ्या वडिलाला करा. त्याच्यावर सुद्धा एकमत व्हायला पाहिजे ना. महाजन सर, संजय राऊत म्हणतायत की आजची जी ठाण्याची सभा आहे त्याचं अध्यक्षपद माझ्या मते असं वाटतं की गणेश नाईकांना द्यायला पाहिजे, कारण ते वारंवार एकाची विरोधी टीका करतात, त्यामुळे ते आजचं माझ्या आता जसं तुम्ही त्यांना अध्यक्षपद दिलं तर तुम्हाला काय वाटतं? कोण? संजय राऊत? अहो गणेश नाईक फार हुशार आहेत. एकदा या ठाकरेच्या तावडीतून सुटलेत, ते पुन्हा काय ठाकरेच्या तावडीत जातील? सुटले ना ते. आणि मला असं वाटतं जाहीर बोलल्यापेक्षा त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेला सांगावं. जाहीर करून काय उपयोग आहे? जी गोष्ट त्यांच्याकडून होणारच नाही